विरार पूर्वेकडील नारंगी बायपास रस्त्यावर ओव्हरब्रिजच्या रखडलेल्या कामामुळे मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. एकंदरीत पाहिलं तर याच खड्ड्यामध्ये हे जे वाहन आहे ते अडकून पडल्याचे आपल्याला पाहायला मिळतं आणि जो अपघात आहे तो थोड्याच वेळा 5-10 मिनिटांमध्ये. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. वाहनाचं जे आहे ते या अपघातात त्याचं नुकसान झालेलं आहे. हा जो रस्ता आहे नारंगी बायपास रस्ता हा खड्डेमय झाले ठरलेला पाहायला मिळते. मात्र या रखडलेल्या कामामुळे कुठेतरी जे आहे ते वाहन चालकांना याचा मोठा फटका जो आहे तो सहन करायला आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या वाहनाच्या साह्याने या गाडीला काढण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र ते वाहन जे आहे ते या खड्ड्यात अडकल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. खड्डा मोठा असल्यामुळे मागील जो भाग आहे तो पूर्णतः या गाडीचा तो खड्ड्यामध्ये अडकलेला आहे आणि या खड्ड्यामुळे जो आहे तो या वाहन चालकांना मोठा फटका जो आहे तो आपल्याला सहन करायला पाहायला मिळतोय. एकंदर पाहिलं तर हा रस्ता मागील 3 ते 4 वर्षापासून बनवण्याच्या प्रतीक्षेत आहे. मात्र या रस्त्याकडे प्रशासनाच्या असेल, स्थानिक आमदारांच्या असेल कुठे दुर्लक्ष होताना पाहायला मिळतं आणि या ठिकाणी जे आहे ते नागरिकांना आणि वाहन चालकांना याचा परिणाम जो आहे तो सहन करावा लागतो. मात्र आता या रस्त्याची जी आहे तालुकी आणि मागणी जी आहे ती नागरिकांनी केलेली आहे. मात्र प्रशासन याकडे कसं लक्ष देईल हे पाहणं तितकंच महत्त्वपूर्ण आहे. रुस्ताम साम न्यूज विरार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.